विठ्ठल 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 श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज भगवान दत्तात्रय भगवान जय, सद्गुरुनाथ बाळकृष्ण महाराज जय, जोग महाराज जय, श्रेष्ठ भाऊसाहेब महाराज महाराज की जय, महाराज तटी भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणी तत्पादांबुर्वद्वंद्व सेवा निर्मल चेतसाम सेवा निर्मल चेतसाम सुखबोधाय तत्वस्य विवेकोऽयं विधीयते अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरिदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमाण समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय 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 ओम नमो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो हो पावन झालो चराचर हे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुझा गलाबलो ओ पावन चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा आठ तास राहिले घ्यायच ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी हरिरता चपल नारी किंवा चपला नारी लागवरी न दिघती अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान दत्तात्रयांच्या या पवित्र अशा स्थानी संपन्न होत असलेल्या या पंचमदिनी नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं असणारी परिपूर्णतेची कलशस्थानी असणारी आणि सप्ताहाच्या पूर्णतेची असणारी ही आजचा कीर्तन झालं म्हणजे सप्ताह चेअरमन सांगता झाली असं सांगतेचं कीर्तन आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून सर्वांच्या सहयोगातून आणि विशेष करून निष्काम कर्मयोगी स्वानंद सुख निवासी पिंपळगाव माळवीचे आमचे महाराज गुरुवर्य अण्णा त्याचप्रमाणे गुरुवर्य जगताप बाबा वैकुंठवासी दत्तात्रय महाराज राऊत त्याचप्रमाणे गुरुवर्य रमेशजी महाराज कुलकर्णी या सर्व मंडळींच्या माध्यमातून
या सप्ताहामध्ये सहकार्य करणारे सगळेच गायक वादक मंडळी असतील, पांडुरंग नाना असतील, साहेबराव महाराज असतील, माऊली तर खरंच माऊलीसारखीच आहेत, माऊली महाराज असतील, विनेकरी असतील, सोमनाथ महाराज असतील, पोपट महाराज असतील. आता दशरथ त्याला नाव नाही घेतल्यावर राग नाही येत, पण घेतो. आमचे दशरथ बाबा असतील, पोपट महाराज असतील, गोरक्षनाथ महाराज असतील, आणि ज्यांचा कायम पाठीवर हात असतो असे मागे पुढे उभा राई सांभाळले नारायण महाराज बर्वे आहेत. आणि आमचे गुरुवर्य ज्यांच्याकडं माझी PT शिकायला सुरुवात झाली असे हार्मोनियम वादक गुरुवर्य हिंगडे सर, आणि आपण सर्वच त्या ठिकाणी श्रोतूवर्ग पाठीमागं झावरे सर बसलेत. कोणाचं एकाचं नामोल्लेख न करता तुम्ही माणसाला घेतोय तर खरं परत हेही म्हणतोय. सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो आणि भगवंताच्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला 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 आमचे मृदंग वादक विवेक महाराज आपले, आम्ही म्हणतो तालुक्याचंच वैभव आहे आज. खूप सुंदर काय आवाज आहे त्यांच्यासाठी. मृदंगाची लयकारी कशी असावी त्यांच्याकडून ऐकावी. खूप सुंदर असा हात आहे, परिसर आमचा दुमदुमून टाकला. आणि तो त्या हाताला आवाजाची धार ज्यांनी दिली या कार्यक्रमासाठी अशी स्पीकर व्यवस्था असणारे आमचे परममित्र स्वप्नील शेठ गागरे, या सप्ताहातील सर्वच अन्नदाते, संत पूजन करणारे सगळीच मान्यवर मंडळी, फ्लेक्सपासून जाहिरात सौजन्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी या सप्ताहामध्ये तन मन धनानं योगदान दिलं, हा कार्यक्रम कलशापर्यंत नेण्यासाठी ज्यांनी हातभार लावला, मग त्या आचार्यापासून मी सगळ्यांचीच नावं घेत गेलो तर वेळ कमी पडल. आणि गेली 5 दिवस अखंड रात्रंदिवस त्या ठिकाणं आमचे हे काम पाहणारे मच्छिंद्र महाराज गायके, वस्तीवरील सर्वच मंडळी, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे गायके दादा चेअरमन. 4 दिवस नाही येता आलं पण काल्याचं महत्त्व जाणून कार्यक्रमाला उपस्थित आहेत वाबळे महाराज, अजून सगळीच मान्यवर मंडळी, सगळा देवरूप श्रोतेवर्ग यांच्या चरणी विनम्र भावानं माथा टेकवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला हरिरता चपला नारी लागवरी निरिगती, अवघ्यांगे सर्वोत्तम भोगी काम भोगता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग आपल्या सर्वांच्या लक्षात आलं की वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे, देहूचे सुप्रसिद्ध साधू नाही, विश्व कल्याणाची भूमिका ज्यांच्याकडे आहे असे जगद्गुरु तुकोबराया, अडाणी असणाऱ्या जीवाचा सुद्धा, अज्ञानी असणाऱ्या जीवाचा सुद्धा उद्धाराची अपेक्षा करून त्याचा उद्धार व्हावा म्हणून या मृत्यूलोकात अवतरित झालेले जगद्गुरु तुकोबराया या अभंगामध्ये गोकुळातल्या गवळणीविषयी तिच्या चित्तात असणारा भगवत विषयक जो भाव आहे तो विशेषत्वानं या अभंगामध्ये प्रकट करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. गवळणीच्या ठिकाणी असणारा विशेष भाव जगद्गुरु तुकोबाराने या अभंगामध्ये प्रकट केला. अगदी गोड चिंतन आपल्याला सांगणार आहे, सुंदर चिंतन आपल्यासमोर मांडतो. फक्त कानाचे सर्वांगाचे कान करून ऐका. भक्ती क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट भक्ती जर कोणी केली असेल तर ती या गोपिकांनी केली. तुकोबारायानं सुद्धा या गोपिकांचं वर्णन करावं म्हणजे या गोपिका भक्तीमध्ये किती थोर असतील. माऊली ज्ञानोबारायानं या गोपिकेचं वर्णन करावं, नामदेव महाराजांना गोपिकेचं वर्णन करावं. अरे शुकादिकासारख्या व्यासांच्या पुत्रांना देखील जे जन्मतःच नैष्टिक ब्रह्मचारी आहेत अशा शुकाचार्यानं सुद्धा ज्या गोपिकेंचं वर्णन करावं, त्या गोपिका काय अधिकाराच्या असतील. पण शंकाशी करतो, थोडा पूर्वपक्ष करून पुढे निघून जातो. महाराज तुम्ही एका अभंगामध्ये असं सांगता, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाशाना मृतिकेच्या, नाठवे हा देव न घडे भजन. असं तुम्हीच लिहिता, लोक सोयीस्कर प्रमाणे लावून घ्यायला शिकलेत.
असं तुम्ही लिहिता महाराज. आणि पुन्हा या अभंगामध्ये ज्यांचं वर्णन करतायत त्या कोण आहेत? विठ्ठल विठ्ठल ठलाव 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 ज्या गोपिकांचं वर्णन तुकोबारानं करावं त्यांचा अधिकार त्या ठिकाणी आधी कळावा. या गोपिका कोणी सामान्य स्त्रिया नाहीत. माऊली ज्ञानोबा सांगतात त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती रूपे नभे मत प्राप्ती ते परतल्या म्हणून नेती नेती माझी सुखसंगती नपवेची. भगवंताच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचा भोग घेता यावा म्हणून या गोपिका गोकुळामध्ये कोणी कर्मपरश्रुती झाल्या, कोणी उपासना परश्रुती झाल्या आणि कोणी ज्ञानपरश्रुती झाल्या. कर्मपरश्रुती या गोकुळामध्ये सुनांच्या रूपानं अवतीर्ण झाल्या, उपासना परश्रुती या लेकीच्या रूपानं अवतरित झाल्या आणि ज्ञानपरश्रुती या कोण राहिलं सासूच्या रूपानं अवतरित झाल्या या गोकुळातल्या स्त्रिया. आता याच्यात जर भाग करत गेलं आपण जर सासूकडं पाहिलं तर सासू काही गोष्टीत स्वतंत्र आणि काही गोष्टीत परतंत्र असं आहे का? आहे का? मग कोण परतंत्र आहे? शाबास. सासू ही सगळ्या दृष्टीनं स्वतंत्र आहे पण सून मात्र परतंत्र आहे. आणि लेक माहेरी गेल्यावर तिला आईला विचारून जावं लागतं का जरा शेजारी जाऊन येते? नाही नाही नाही. लेक स्वतंत्रही आहे, लेक स्वतंत्रच आहे आणि परतंत्रही आहे. पण सासू मात्र कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. हाच माझा विषय संपला. या श्रुती होत्या. श्रुती म्हणजे काय? काय अर्थ होतो श्रुती शब्दाचा? विठ्ठल विठ्ठल. श्रुती म्हणजेच वेद. वेद म्हणजे जाणणं. या श्रुती रूपामध्ये भगवंताचं दर्शन होत नाहीये म्हणून या गोपिकेंच्या रूपानं या गोकुळामध्ये अवतीर्ण झालेल्या या श्रुती आहेत आणि म्हणून अधिकारी आहेत. आपल्यासारख्या सामान्य स्त्रिया नाहीत. या तुकोबाराने कोणाचंही वर्णन करावं का? अधिकाऱ्याचंच वर्णन तुकोबारा करतात. परमार्थामध्ये अधिकार लागतो आणि अधिकार प्राप्त करण्याकरता साधन बळकट लागतं. विठ्ठल विठ्ठल. जसं जसा विषय चालेल तसं सांगतो मी पुढं. म्हणून अधिकारी असणाऱ्या या गोपिका आहेत आणि यांचं तोंड भरून कौतुक तुकोबारा करतात. नुसतं तुकोबारा करतायत असं नाही. पंडित मधुसूदन सरस्वती आपण नाव ऐकलं दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनामध्ये. या मधुसूदन सरस्वतींनी सुद्धा आपल्या भक्ती रसायन नावाच्या ग्रंथामध्ये गोपिकेंचं वर्णन केलं. आमच्या गुरुवर यांनी आम्हाला पाठात सांगितलं होतं की पंडित मधुसूदन सरस्वती हे सुद्धा आळंदीला माऊलींची भेट घेऊन गेले. एवढे वैराग्यमूर्ती असणारे साधू होते आणि ते सुद्धा भक्तीची व्याख्या करत असताना भक्तीचं स्वरूप समजावून सांगत असताना उदाहरण देतात. ते कुणाचं? गोपींचं देत आहेत. काय भाव असेल? नारद महर्षींसारख्या संतांनी सुद्धा भक्तिसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये भक्तीचं स्वरूप सांगताना उदाहरण कोणाचं दिलं? गोपिकांचं दिलं. ते व्रजगोपींचे यथा व्रजगोपिका नाम त्या व्रजगोपींचं उदाहरण देत आहेत. एवढ्या अधिकारी असणाऱ्या या गोपिका आहे. अरे यांनीच सांगितलं असं नाही. ज्ञानोबरायानं बोलावं घनो वाजे गुण वारा वाहे ऋण झोना घनो वाजे गुण वारा वाहे ऋण झोना घनो वाहे ऋण वारा वाहे ऋण झोना वारा वाहे ऋण झोना वारा वाहे ऋण झोना भवतारक हो कान्हा वेगी भेटवा भवतारक हो कान्हा वेगी भेटवा चांद हो चांदने चाफे हो चंदने चांद हो चांदने चाफे हो चंद चांद चांदने चाफे हो चंदन चांद चांदने
ज्ञानोबारायांची आवड जर म्हटलं, ज्ञानोबारायानं गोपिकेचं वर्णन करावं. अरे जन्मतात जे नैष्टिक ब्रह्मचारी आहेत ते ज्ञानोबारायानं गोपिकेचं वर्णन करावं. भक्तीचं स्वरूप सांगताना ज्ञानोबारायानं गोपिकेचं उदाहरण द्यावं. ज्ञानोबारायांना कोण आवडतं? सावळे रूपाडे गोडते चित्ताचे, किंवा माऊली बोलतात ना, सावळे परब्रह्म आवडे अजेवा मनी मन राणीवा घर के. ह्या चाली ऐकायला जुन्या भजनात बसावं लागत. वाह. ह्या चाली ऐकायला. मनी मन राणीवा घर केले काय करू वा काय करू सये सावळे भवित आपे आप लपत मन तेथे. कुणाचं वर्णन आहे? गोपिकेंचं वर्णन करतायत. ज्ञानोबारांना कोण आवडतं? तुकोबारांना कोण आवडतं? पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखियेला डोळा. बाईओ बाईओ बाईओ. त्या ज्ञानोबारायांना सुद्धा गोपिकेचं वर्णन करावं. बरं नुसतं माऊलीच करतात का? नाही ना, अजून कोण करतं? नामदेव महाराज बोलतात, देहुडा चरणे वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणे वाजवी तो वेणू, देहुडा चरणे वाजवी तो वेणू. गोपिकार म्हणू स्वामी माझा, गोपिकार म्हणू स्वामी माझा, उदाचरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू. गोपिकार स्वामी माझा, गोपिकार स्वामी माझा, डोळीला गमाय यमुनेच्या तीरी, डोळीला गमाय यमुनेच्या तीरी. देखे लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. सर्व साधू संतांनी त्या ठिकाणी भगवंताचं वर्णन करावं. पाठीमागून आणि बडबड करू नका, आता ती येऊन बसणार आहेत बरोबर. सगळ्यांनी वर्णन करावं. शुकाचार्य, काय अधिकार आहे शुकांचा? व्यासांचे पुत्र आहेत, जे विषय जिनोनी जन्मले, शुकाधिक जे दादुले, जे वर्णिता भागले भाटतयांची. त्या शुकाचार्यानं कुणाचं वर्णन करावं? गवळणींचं करावं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराया सुद्धा या गवळणींच्या ठिकाणी असणारा विशेष भक्तिभाव आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात प्रतिपादन करतात. हरिरथाच्या पळणारी, हरिरथाच्या पळणारी, ओ हरिरथाच्या पळणारी, हरिरथाच्या पळणारी, ओ हरिरथाच्या पळणारी, ओ हरिरथाच्या पळणारी, ओ हरिरथाच्या पळणारी, ओ हरिरथाच्या पळणारी. लागवारी नरी घाती, लागवारी नरी घाती, लागवारी नरी घाती, लागवारी नरी घाती, नरी घाती. अवघांग सर्व उत्तम, अवघांग सर्व उत्तम, अवघांग सर्व उत्तम, अवघांग सर्व उत्तम. नरी घाती,
लागवडी रे घाटी लागवडी बरी गातो घाटी अवघ्या अंग सर्व उत्तम अवघ्या अंग सर्व अवघ्या अंग सर्व उत्तम अवघ्या अंग सर्व हरिरता चपला नारी लागवरी नरी घती लागवरी नारी घती लागवरी नारी घती हरिरता चपला नारी हरीच्या प्रेमाची लागण ज्याला झाली हरीशी एकरूप जर झाली तिला काय म्हणावं हरी रता हरी रथ कुणाला म्हणावं आपण फक्त रथात आहोत आपण अजून रथ नाही रथात असणं वेगळं आणि रथ होणं वेगळं काही रथात बसतात पण रथ नाही होत मग रथात बसणं वेगळं आणि रथ होणं वेगळं विठ्ठला विठ्ठला विठाला रथ होणं म्हणजे काय एकरूप होणं समरस होणं मिसळून जाणं त्याला काय म्हणावं रथ होणं रथ होणं कुणाला म्हणावं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं रे पाहिलं भगवंत डोळ्यानं पाहिला रे पाहिला की ही गोकुळातली गोपिका ज्या अवस्थेला जात होती त्या अवस्थेतून ती पुन्हा लौकिकातल्या आपल्या अवस्थेला यायलाच तयार नव्हती याला काय म्हणावं रथ होणं भगवंताची भक्ती करत असताना कमीत कमी आपल्याला 1 तास तरी काय होता आलं पाहिजे एकरूप होता आलं पाहिजे सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकावं विठ्ठला विठ्ठला पंढरी रथ होणं कुणाला म्हणावं कोण रथ झालं महाराज एक सुंदर उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल रथ कशाला म्हणावं एकरूप होणं कशाला म्हणावं भगवंताशी एकरूप होणं म्हणजे नेमकं काय एकदा का भगवंताशी एकरूप झालं की पुन्हा देव पाहिल्यानंतर पाठीमागं परत फिरत माघारी येत नाही ही अवस्था होणं त्याला म्हणावं रथ होणं नाही तर आपलं कसं आहे काला झाला आता हाला याला रथ नाही म्हणायचं देव पहावयाशी गेलो तिथे देवाचे होऊन ठेलो याला म्हणावं रथ होणं म्हणजे नेमकं काय कोण रथ झालं उदाहरण सांगतो ऐका परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड गावमध्ये एक संत जन्माला आल्या लहानपणापासूनच भगवत भेटीची तीव्र इच्छा तीव्र जिज्ञासा परमार्थ करताना जिज्ञासा उत्पन्न व्हावी कशाची आधी जिज्ञासा शब्दाचा अर्थ कळावा जिज्ञासा कशाला म्हणावं ब्रह्म जाणण्याची देव पाहण्याची इच्छा उत्पन्न व्हावी याला जिज्ञासा म्हणावं विठ्ठला विठ्ठला ज्या वेळेला घरासमोरून दिंड्या जाताना पाहतायत दिंडी मागून दिंडी आली एका मागून एक दिंड्या चालल्यात त्या घरातल्या छोट्याशा लेकरानं ती दिंडी पाहिली आणि आपल्या वडिलाला विचारलं बाबा अहो या दिंड्या निघाला कुठं हे वारकरी चाललेत कुठं एवढ्या मोठ्याल्या दिंड्या खरा परमार्थ पाहावा मराठवाड्यात विदर्भात वा कुठं चालली महाराज ही मंडळी एवढ्या लांबचा प्रवास करत करत बाबा सांगा ना त्या मुलीनं सांगावं जना काय नाव आहे जना अरे हे सगळे वारकरी कोणाच्या भेटीला चाललेत भेटी लागे जीवा लागले से आस त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाल्यात वाटेनं सगळे वारकरी देवाचं भजन करतायत सगळे वारकरी भगवंताचं नामचिंतन करतायत ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कृष्ण असे मधून मधून जरा फ्रेश होऊन बसले पाहिजे. ह्या सगळ्या दिंड्या निघाल्या, दिंडी मागून दिंडी आली. बाबा एवढं सुंदर वातावरण आहे म्हणले 5 दिवस असं झालंय हे दत्त मंदिर सोडूनच जाऊ नये. बाबा एवढं सुंदर वातावरण आहे, हे सगळे वारकरी चाललेत ना, मला सुद्धा काय करायचंय काल्याला जायचं. त्या जणांना सांगावं बाबा मलाही नेता का हो पांडुरंगाच्या दर्शनाला, मलाही तो पाहायचा आहे ना. जिज्ञासा उत्पन्न झाली, मला देव पाहावा ही जिज्ञासा उत्पन्न ज्याच्या चित्तात आहे तो खरा परमार्थी काय. विठ्ठल विठ्ठल बरोबर. या पिंपळगाव माळवीचे अण्णा सांगायचे लोक काय करतील तुमचं, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील आणि लोक तुम्हाला पायाखाली तुडवतील. विठ्ठल विठ्ठल. अरे बरं, या जन्मामध्ये आपली भावकी आहे, या जन्मामध्ये हा सगळा परिवार आहे, नंतर काय आहे, पुढचा जन्म कोणता येतोय, म्हणून आता सुटून घ्या ना. हळूहळू हळूहळू हळू सगळं सुटत जाणं, तेव्हा तर जीव ज्याचं काही सुटतच नाही तो माळ असूनही मुक्त होत. हे सगळं सुटलं पाहिजे आणि ह्या सुटण्याकरता माळ ही सुद्धा साधन आहे. विठ्ठल विठ्ठल. ते छोटंसं लेकरू आपल्या बाबाचा हात हातात धरला आणि कुठं निघालं, वा पंढरपूरच्या वाटेला. पंढरपूरच्या वाटेला चाललेले असताना आता परभणी जिल्हा गंगाखेड तालुका काही जवळ आहे का हो, एवढ्या लांबचा प्रवास करत 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 आमची छोटीशी जना, कोणाचंही नाव होत नाही, ती छोटीशी असणारी जना पंढरपूरच्या वाळवंटात आली हो. अरे जसं चंद्रभाग्याचं वाळवंट जनाबाईनं पाहिलं, काय झालं, अवघीच पापे जाती दिगंतरा चंद्रभागा डोळा देखलिया. जसं चंद्रभागेचं वाळवंट पाहिलं, दर्शन घेतलं आणि जनाबाई पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन कुठं निघाल्या. तुम्ही जाता ना दर्शनाला, कोणता घाट आहे तो, चंद्रभागा घाट. त्या घाटानं त्या ठिकाणी वर निघाल्यानंतर पहिल्यांदा आल्या, पहिलं दर्शन कुणाचं, काय पाहिलं पंढरपुरात, कुणाचं घेतलं, हा कुणाचं, पुंडलिकरायाचं वाळवंटात झालं चंद्रभागेत, वरती आले ना आता रावळाकडं, कुणाचं दर्शन, चोखोबाचं दर्शन, नामदेव महाराजांचं दर्शन. या 2 संतांची दर्शनं झाली आणि आता कोणाच्या भेटीची आस लागली होती, या पंढरपूरच्या मालकाला भेटायला आमची जना चालली ना, देव पाहावा, एवढ्या लांब पायी जाऊन आलोय ना, त्याला भेटल्याशिवाय यायचं नाही. किती गर्दी असू द्या आता, नाही नाही त्याला पाहायचंय, तो भेटला पाहिजे, त्याला पाहायचंय, तो भेटला पाहिजे, याला म्हणावं जिज्ञासा. आणि जशी मंदिरात गेली आणि मंदिरात गेल्या गेल्या तो परमात्मा जसा जनाबाईनं पाहिला ना महाराज, पहिला पहिला नंदाचा नंदना, पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला नंदाचा नंदन. पहिला 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 नंदाचा नंदाचा नंदन. जसं जनाबाईनं जगाच्या मालकाला पाहिलं,
पहिलं आहे ऐका बरं का. निष्काम कर्म झालं, पंढरपूरला वारीला पायी चालल्या. त्या निष्काम कर्मामुळे चित्तातला दोष निघून गेला. भगवंताचं भजन घडलं वारीमध्ये, उपासना घडली. त्या उपासनेमुळं चित्तातला विक्षेप निघून गेला. चित्ताला आनंद तेव्हाच होतो. थोडी प्रक्रिया सांगतो. ज्यावेळेला विषय उपहित चैतन्य आणि अंतःकरण उपहित चैतन्य यांचं एकदेशित्व घडतं, त्यावेळेला चित्त स्थिर होतं. आणि चित्त स्थिर झाल्याशिवाय आनंद होत नाही. विठाला 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 विठाला. हा ज्याचा त्यानं अनुभव घ्यावा. आपलं बसलं तरी कीर्तनाला चित्त असू द्यावा. त्या जनाबाईनं जसा देव पाहिला आणि देव पाहिल्या पाहिल्या देवाला साठवलं महाराज. कुठं साठवलं? हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडियाला. हो धरीला धरीला पंढरीचा चोर. 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 जगाच्या मालकाला पाहिलं आणि टाळ चालू ठेवा ना. जसा देव डोळ्यानं पाहिला, अरे गंगाखेड पासून पायी आले, पण त्या भगवंताचे नुसते चरण पाहिले ना, काय झालं हो? भाग गेला, शीन गेला आणि अवघा झाला अशी आनंद. जसं भगवंताला पाहिलं आणि तो परमात्मा आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवला. याला रत होणं म्हणावं, एकरूप होणं म्हणावं, भगवंताशी मिसळून जाणं म्हणावं. आणि तो परमात्मा साठवला महाराज. कशानं साठवला? प्रेम बांधोनी यादोर. प्रेम बांधोनी यादोर. प्रेम बांधोनी यादोर. प्रेम बांधोनी यादोर. प्रेम बांधो प्रेम बांधो प्रेम बांधोनी यादोर. प्रेम बांधोनी यादोर. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर. पंढरीचा चोर. पंढरीचा चोर. म्हणून देवाकडे जाताना दोर घेऊन जावा. असा आहे का? कोणता दोर? गळा बांधून या प्रेमाचा प्रेमरूपी दोरानं त्या देवाला बांधलं महाराज. तो परमात्मा साठवला आणि त्या दिवशी पंढरपुरामध्ये मुक्काम केला. मला काय सांगायचं आहे? एकरूप होणं सांगायचं आहे. रत होणं म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे? आपणही वारी करतो का नाही? वारी करतो. आपणही देवाचं दर्शन घेतो का नाही? घेतो. आपणही परत त्याच्यावरून तर भांडणं आहेत आपली. माझी पिशवी आधी गाडीत टाकू दे आणि मला पुढंच जागा मिळू दे. बाकीचे कसे काय येईनात. सगळ्यांच्या आधी दिंडीची अलग पुढच्या काउंटरवर. अरे पाठीमागचं फाळकं लावायचं कोणी? विठाला 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 विठाला. असो विनोदाचा भाग सोडून द्या. अहो त्या दिवशी पंढरपुरामध्ये मुक्काम झाला आणि मुक्काम झाल्यावरती दुसऱ्या दिवशी वारीला गेल्यानंतर एक प्रथा आहे, त्याला विधी म्हणावं. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. भगवंताचं कीर्तन ऐकल्याशिवाय आणि कीर्तन झाल्याशिवाय चर्मन वारी पूर्ण होत नाही. दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकलं, भगवंताला पाहिलं, हृदयामध्ये भाव उत्पन्न झाला. आणि हे सगळं झाल्यानंतर जनाबाईच्या वडिलांना सांगितलं, जना आता झाली वारी, आता घरी निघायचं बाळा. बाबा आता पांडुरंगाला पाहिलं ना हो, ज्याच्यासाठी आले होते तो कळाला. चिंतन घडलेलं होतं. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतद्देक परमतत्वंच ब्रह्माभ्यासम विदर्भदः. बाबा
त्याचं चिंतन केलंय वाटेनं, तो परमात्मा डोळ्यानं पाहिला बाबा. आता 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 काय झालं, परत माघारी येत नाही, परत माघारी घेत नाही परत माघारी, घेत नाही परत माघारी. सोसे मान झाले हाव भर, तोने परत माघारी, घेत नाही परत माघारी, घेत एने सोसे मान झाले हाव भरी, परत माघारी. देव भेटला ना, बस 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 बस, परत आता माघारी फिरायचं. तिकडे संसार अण्णा सांगायचे, देव भेटला ना देवच साठवायचा, परत माघारी येत नाही. संसार पेटून द्या म्हणले. ऐका बरं का, तुम्हाला अवघड लागेल, काय बोलतोय हा. संसार पेटून द्या, पण कुठं पेटवा म्हणले, चित्तात संसाराला आग लावा. विठ्ठल 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 अजातवादानं असं सांगितलं, झालेलाच नाही जर संसार, जर संसारच झाला नाही, पटत नाही लोकाला, म्हणून विवर्तवाद सांगावा लागला. विठ्ठल विठ्ठल. वेदांताचा पहिला सिद्धांत आहे अजातवाद. अजातवाद, ज्याचा जन्म झाला नाही असा कोण आहे, संसार आहे. काय म्हणलंय, तुम्हीही खरे नाही, मीही उभा खरा नाही, दिसणारी सृष्टी खरी नाही, मंदिरातला खरंय खरंय. आता फार पुढचा सिद्धांत नाही सांगत, कारण ती पटतच नाही. ऐका, हे काहीच खरं नाही, हे काहीच खरं नाही, हे खरं नाही, हे पटत नाही, म्हणून काय करावं लागतं, खरं मानावं. खरं मानावं लागतं. मग जगात खरं काय आहे, गवळणींना खरं कळालं, जनाबाईला खरं कळालं, बस आता देवाशिवाय दुसरं कोणी, तुझं विना सखा मज नाही कोणी. बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, देवाची भेट झाली, देवा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. जनाबाईनं तिथं राहून घेतलं. पुढचा विस्तार मी करत नाही, मला एवढंच सांगायचं आहे. संत जनाबाई देव पाहण्यासाठी निघाल्या, आणि काय झाल्या, देव पायासी गेलो, तेथे देव चोरी गेलो, तेथे देव चोरी गेलो, तेथे देव चोरी. देव पायासी गेलो, तेथे देव चोरी, तेथे देव चोरी गेलो, तेथे देव चोरी. देव पायासी गेलो, तेथे देव चोरी गेलो, तेथे चोरी गेलो, तेथे देव चोरी. याला म्हणावं रत होणं, एकरूप होणं, याला एकरूपता म्हणावं. हरिरता चपला नारी. चपलपणा म्हणजे काय तर उत्सुकता. कशाची उत्सुकता, 1 एकराचा अजून 1 एकर कधी वाढन, मग 400 स्क्वेअर फुटाचं 4000 स्क्वेअर फूट कधी बांधील, ही उत्सुकता नाही हो. कोणती उत्सुकता, तर भगवत भेटीची उत्सुकता. याला काय म्हणावं, चपलता. लोक चपळ आहेत, पण परमार्थात का संसारात एवढ्या गारठ्याचं. लोक चपळ आहे पण संसारात आहे, परमार्थात नाही. अहो ती गवळण कशी आहे, हरीशी रत झालेली आहे, भगवत भेटीसाठी उत्सुक आहे, चपल आहे. कशामुळं, तिच्या बुद्धीमध्ये लौकिक गोष्टीची धारणाच किंवा लौकिक विषयाची धारणाच शिल्लक राहिली नाही. नाही लाग वरी नारी घाती लाग वरी, परी घाटे लाग भरे, परी नागवडी नरी घती. हरिरता चपल नारी. देव पाहिल्यावर तिला सगळीकडे देव दिसू लागला. आपल्या पारनेरचं वैभव निळोबारा एका गवळणीमध्ये सांगतात. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. सगळीकडे त्यांना देव दिसू लागतो. भेद दिसत
सगळीकडे देव दिसू लागतो. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. पुढं सासुरे माहेर. प्रत्येकाला आपल्या माहेरामध्ये सासू कोण दिसावी? देवा समान दिसावी. वा, सासुरे माहेर, सासू सासरा दीर आणि देखती भ्रतार. हा नवरा दिसल बो देवासारखा. पण महाराज बाकीच्यांचं थोडं अवघडच सांगितलं तुम्ही. देखती भ्रतार हरीच्या रूपे. त्यांनी काही करू पण त्यांच्यामध्ये देव पहावा. विठाला 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 विठाला. त्या गवळणीची ही अवस्था झाली. तिला सगळीकडे देव दिसू लागला. ही अशी अवस्था सांगून होत नाही. ऐका बरं का, हे मी सांगितलं किंवा अजून कोणी सांगितलं त्यांनी ही अवस्था होत नाही. त्याच्यासाठी काही गोष्टींची गरज लागते. त्याच्यासाठी काही अधिकार प्राप्त करावा लागतो. काही अधिकार असल्याशिवाय इमारत उभी राहत नाही. नाही तर बरेच जण प्रयत्न करून गेले गडी, पण गड्यांना काही जमलं नाही. गड्यानं प्रयत्न करून पाहिले, बऱ्याच गदा उडाल्या, नाही जुळत, अवघड आहे. अरे त्याच्यासाठी अधिकार लागतो. सद्गुरूंकडे अध्ययन करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल तद्विज्ञायं गुरुमेवावि गच्छेत समित्पानिं श्रोत्रियं. ब्रह्मनिष्ठ गुरूंकडे अध्ययन करावं आणि आपली सोडवणूक करून घ्यावी. जगाला सांगण्यासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी परमार्थ करावा. ऐका, गोड सांगतो आपल्याला. त्या गवळणीची ही अवस्था काय झाली, तिच्याकडे असं काय अंग आहे. तुकोबाराय म्हणतात, ही गवळण अवघ्या अंगानं सर्वोत्तम होती. अभंगाचं दुसरं चरण. अवघ्यांग सर्वोत्तम सर्वोत्तम सर्वांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता भोगी काम भोगता भोगी काम भोगता अंग सर्वोत्तम भोगी काम भोगता भोगी काम भोगता भोगी काम भोगता अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता भोगी काम भोगता भोगी काम भोगता अंग सर्वोत्तम भोगी काम भोगिता भोगी काम भोगिता भोगी काम भोगी अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम सर्वांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांग सर्वोत्तम अवघ्यांगे सर्वोत्तम भोगी काम भोगता. अवघ्या अंगानं सर्वोत्तम असल्याशिवाय, कळलं ना, अवघ्या अंगे सर्वोत्तम, अवघ्या अंगानं सर्वोत्तम असल्यामुळे त्या गोपिका भगवंताच्या प्रेम सुखाचा विलक्षण आनंद घेत होत्या. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, मग असं कोणतं अंग त्या गवळणींच्या ठिकाणी होतं? अवघ्या अंगानं सर्वोत्तम म्हणजे काय? जसा कृष्ण पाहिला रे पाहिला, काय त्या गवळणींच्या चित्ताची अवस्था होत होती, काय होत होतं? त्या गवळणी सांगायच्या गोड लागे परी सांगताची नाही. गोड लागतंय पण सांगता येत नाही. ही अवस्था का झाली? तर अवघ्या अंगानं त्या सर्वोत्तम आहेत.
असं कोणतं अंग त्या गवळणीकडं आहे? अरे हे कळण्या अगोदर आपल्याला थोडं व्यावहारिक चिंतन मांडावं लागेल, मग पारमार्थिक चिंतन करू. ऐका विठ्ठल विठ्ठल व्यवहारातल्या गोष्टी जर आपल्याला साध्या साध्या गोष्टी जर प्राप्त करायच्या असेल, जे तुमच्या डोक्यात असेल ते. आता इथं बसलेला असा माणूसच नाही का त्याच्या डोक्यात काय आहे, काही घ्यावं काही नाही असा विषय चाललेला नाही. मग ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपल्याजवळ काय पाहिजे? अवघ्या अंगे सर्वोत्तम, ऐका नाही, अवघ्या अंगे सर्वोत्तम पाहिजे. मग विषय प्राप्त करण्यासाठी, व्यवहारातले विषय प्राप्त करण्यासाठी काय लागतं महाराज? पहिली गोष्ट, व्यावहारिक विषय प्राप्त करण्यासाठी शरीर सदृढ असावं लागतं. दुसरी गोष्ट, व्यवहारातले विषय प्राप्त करण्यासाठी इंद्रिय बलवान असावी लागतात. भरपूर गुलाबजाम खावा वाटतात, पण शुगर बीपी. साखर कारखान्याचा चेअरमन, साखर पडू नये पण शुगर 500 वर. अवघ्या अंगे याला म्हणायचं का? नाही. शरीर सदृढ असावं लागतं, इंद्रिय बलवान असावी लागतात, प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. त्याच्यातही प्रारब्धही लागतं. बरं, नुसतं प्रारब्ध नाही तर अनुकूल विषय प्राप्त असावे लागतात. हे विषय भोगण्याकरता वृत्तीसुद्धा तद आकार व्हावी लागते. एवढंच नाही, अजून 5वा मुद्दा सांगतो. हे सगळं असताना सुद्धा भगवंताची कृपाही लागते. विठ्ठल 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 विठ्ठल. व्यवहारातले विषय प्राप्त करायचे म्हणलं तर एवढी सगळी सामुग्री लागते. न्यायशास्त्रकारांनी तर खूप सुंदर सांगितलं आहे. न्यायशास्त्रकार असं सांगतात, आपले जे 6 शास्त्रकार आहेत, गौतम, कनाद, कपिल, जैमिनी, व्यास आणि पतंजली, झाले कसा? गौतम, कनाद, कपिल, जैमिनी, पतंजली आणि व्यास महर्षी हे 6 शास्त्रकार आहेत. त्यामध्ये न्यायशास्त्र आहे. न्यायशास्त्रकारांच्या मताने व्यावहारिक भोग भोगण्यासाठी, व्यवहारातले विषय प्राप्त करण्यासाठी 9 गोष्टी लागतात. हे कोण मांडतंय? न्यायशास्त्र मांडतं. कोणते विषय? व्यवहारातले विषय. एक ऐका. पहिलं कारण सांगितलं त्यांनी साधारण कारण, दुसरं सांगितलं असाधारण कारण. साधारण त्याला म्हणावं जे एका विषयाला कारण आहे, जे सर्व विषयाला कारण आहे ते काय झालं? साधारण कारण. आणि एका विषयापुरतं कारण आहे त्याला असाधारण कारण. आता साधारणामध्ये परत 9 प्रकार. हे काही साधारण नाही. साधारणामध्ये 9 प्रकार सांगितले. ईश्वर आहे, ईश्वरी प्रयत्न आहे, ईश्वरी ज्ञान आहे, ईश्वरी इच्छा आहे. ईश्वराची सुद्धा काय पाहिजे? इच्छा पाहिजे. प्रारब्ध पाहिजे, देश काल या गोष्टी त्या ठिकाणी पाहिजे. एवढंच नाही, प्राक अभाव आणि प्रतिबंधाचा अभाव. या 9 गोष्टी जर असल्या तर व्यवहारातले विषय आपल्याला काय होतात? प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल जर नाही विषय आपल्याला प्राप्त झाला तर आपण समजून घ्यायचं या 9 प्रकारातला आपल्याजवळ काही आपल्या प्रारब्धावर त्या ठिकाणी दोष द्यायला शिका. जे काही घडतंय ते प्रारब्धाच्या माथी जर मारलं तर दुःखाचा वेग कमी होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुडघ्याला ठणक जरी लागला कीर्तनात बसल्यावर तरी देव बसून देत नाही असं नाही म्हणायचं. आपलं पूर्वी चांगलं कर्म करून ठेवलं ना, ते कर्म कीर्तन, ते कर्म भोगायला येतं. कीर्तन ऐकायला सुद्धा बसू देत नाही. याला प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. शरीराला जे दुःख होतं, मग प्रमाण सांगतो ना, देहतवा हे प्रारब्धाधीन, त्याचा क्षीण भार मी का वाहू, सर्व काळ माझा तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. हे प्रारब्ध आहे महाराज. अहो या गवळणी सर्वांगानं परिपूर्ण आहेत. मग असं कोणतं अंग आहे? जर तुम्ही महाराज सांगता व्यवहारामध्ये एवढ्या गोष्टी पाहिजे तेव्हा व्यवहारातले विषय प्राप्त होतात. आता आम्हाला तर देव पाहायचा आहे. हेच अवघड वाटलं ऐकायलाच. तर देव पाहण्याकरता अशी काय सामुग्री आमच्या जवळ पाहिजे? असं कोणतं अंग आमच्या जवळ पाहिजे की ज्याने आम्ही देवापर्यंत जाऊ? विठ्ठल विठ्ठल एकाएकी गवळणीची ही अवस्था नाही झाली. अरे नुसतं कृष्णाला पाहिलं की भगवंतालाही वाटावं यांचा संग मला घडावा. काय घडायचं? हरीने माझे हरिले चित्त, चित्त चित्त हरीने
माझे हरिले चित्त हो हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त एकटाळी हरीने माझे हारिले चित्त चित्त हरीने माझे हारिले चित्त हरिले माझे हरिले चित्त चित्त हरिले माझे हरिले चित्त भारवित्ता विसरली भारवित्ता विसरली भारवित्त विसरली देवा भारवित्त विसरली आता कैसी जाऊ घरा घरा आता कैसी जाऊ घरा हो कैसी जाऊ घरा कैसी जाऊ घरा हो कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आपणही देव पाहतो आपल्याला वाटलं कसं आता कशी जाऊ घरा आपलं आता कशी नाही आता कधी कधी जाऊ घरा याच्यासाठी काय लागतं अंग लागतं अंग लागतं कोणतं अंग त्या गवळणींकडे आहे तेव्हा त्या गवळणी भगवंताच्या प्रेम सुखाचा भोग घेता होत्या या गवळणींची चित्तवृत्ती भगवंतानं हरण केली रूपाच्या लावण्ये नेली चित्तवृत्ती का महाराज या गवळणी कोण होत्या त्यातली एक गवळण सांगतो ज्या वेळेला भगवंताला आता काल आहे ना आपलं थोडंसं त्याच्यावर बोलावं लागेल लय प्रक्रिया सांगून नाही जमायचं एखादी गवळणीनं जर कृष्णाला पाहिलं ना त्या गवळणीचा भाव काय व्हायचा मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में याला 40,000 आहेत सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे प्रीत लगा दे चरणों में तेरे मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी वाले जसा देव पाहिला ना बस 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 देवा अरे तुला पाहिलं ना रे भगवंताला पाहिला काय चित्ताची वृत्ती व्हावी मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे जोत जला दे दिल लगा दे चरणों में तेरे मुरली वाले मुरली वाले मुरली वाले बंसी वाले हरीच्या मुरली मुरलीवर जीवा जडे का बरं हे एकाएकी झालं का काय अंग त्यांच्या जवळ आहे आपल्याला तिकडे जायचं आहे कसली जीवाला भूल पडे हरीचा 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 मुरलीवर जीव जडे
कसली जीवाला भूल पडो, कसली जीवाला भूल पडो, कसली जीवाला भूल पडो. अरे हे सगळं घडायला कोणतं अंग पाहिजे सांगतो ना. काय व्हायचं हो? जाऊ कशी वृंदावना मुरली मुरली वाजवितो कान्हा काना कशी जाऊ वृंदावना, जाऊ कशी वृंदावना, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना, जाऊ वृंदावन. आता हे सगळं सांगितलं, हे सगळं म्हणलो, याच्यातून मला तुम्हाला सिद्धांताकडे न्यायचं आहे. ऐका. एक गवळण म्हणते जाऊ कशी वृंदावना, एक म्हणते हरीच्या मुरलीवर जीव जडे. हा भाव का तयार झाला? आपल्याला का दिवस करत नाही हो? त्या गवळणींचं चित्त का चोरलं? कारण त्यांच्या चित्तामध्ये असं काय घडलं होतं? गवळणींच्या ठिकाणी असं कोणतं अंग होतं की जेणेकरून भगवंतानं काय केलं? त्यांचं काय केलं? चित्तवृत्ती हरण केली. भगवंतानं त्यांचीच चित्तवृत्ती हरण केली. ज्यांचे मल विक्षेप दोष गेलेले होते आणि आवरण निवृत्त करण्याकरता जे साधन चतुष्ट युक्त होते, अशाच भगवत भक्ताची चित्तवृत्ती भगवंतानं हरण केली. विठ्ठला 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 विठ्ठला. ते राहू द्या, नंतर करा. अजून टाईम आहे आपल्याला. 12ला 5 मिनिटं कमीत करा असताना ते जर ते पैशाचं फिरू लागले ना, मग घोटाळा झाला कीर्तनाचा. विठ्ठला 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 अवघ्या अंगानं सर्वोत्तम म्हणजे काय? पहिल्यांदा सांगितलं, विषय प्राप्त करायचे म्हणजे सुद्धा अवघ्या अंगे सर्वोत्तम. मग आता परमार्थात असं कोणतं अंग पाहिजे जेणेकरून आम्हाला भगवंताच्या प्रेमसुखाचा भोग घेता येईल? बरं, भगवंताचं प्रेमसुख सुद्धा 2 प्रकारे भोगता येतं. एक सगुण श्रीकृष्ण परमात्मा किंवा सगुण परमात्म्याचा भोग, आणि दुसरा आहे धाडसानी बोलायचं, निर्गुण परमात्म्याचा भोग. सगुण परमात्म्याचा भोग भोगण्याकरता काय जवळ पाहिजे? ऐका बरं का, गोड चिंतन सांगतो आता. सगुण परमात्म्याचा भोग घेण्यासाठी भगवंताला काय समर्पण करावं लागतं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे देवाला समर्पित केलं की तो सगुण परमात्म्याचा भोग त्या ठिकाणी आपल्याला घडतो. कुणाला घडला? दूध पियो मोरे गोविंदला. नामदेव महाराजाच्या हातून भगवंतानं दूध घ्यावं, नामदेवरायांच्या हातून भगवंतानं नैवेद्य खावा, नामदेवरायासाठी भगवंतानं देऊळ फिरवावं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेव महाराजांच्या हातून देव त्या ठिकाणं नैवेद्य खातो, दूध पितो. हा सगुण परमात्म्याचा भोग आहे महाराज. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? सगुण परमात्म्याचा भोग जरी घेतला तरी देवाचं अंतिम दर्शन होत नाही. विठ्ठला 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 सगुण परमात्म्याचं दर्शन जरी झालं तर देवाचं शेवटचं दर्शन वेगळं आहे, अंतिम दर्शन वेगळं आहे. देवानं ज्यांच्या हातून नैवेद्य खावा त्यांनी सुद्धा जर देवाला अर्धच जाणलं तर आम्ही अजून कुठं? त्याच्यासाठी अजून पुढचा विषय सांगतो ऐका. निर्गुणाचा बोध घेण्याकरता सद्गुरूंशिवाय त्या ठिकाणी निर्गुणाचा बोध होत नाही. सगुण श्रीकृष्ण परमात्म्याचा उपभोग घेण्यासाठी मन देवाला समर्पित करावं लागतं. याच्याकरता भगवद्गीता सांगते, मय्येव मन आधस्व मयि बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अतवृद्धम न संशयाः. हे गीतेतलं प्रमाण झालं. पंचदशी सांगते, ही अंतःकरणाची वृत्ती संकल्प करते, ही अंतःकरणाची वृत्ती निश्चयात्मक आहे, अंतःकरणाची वृत्ती ही संकल्पात्मक आहे.
तैरंतःकरण सर्वेर वृत्ती भेदे न तद्विधा विमर्श रूपम मनस्याद बुद्धिस्याद निश्चयात्मिका. अंतःकरण वृत्ती देवाला समर्पित केल्याशिवाय देवाचा त्या ठिकाणी भोग घेता येत नाही. इथं बसलं तरी आपली कालवा कालव चालू राहते, वृत्ती स्थिर होत नाही. देवाजवळ न जाण्याचं कारण काय तर आपलं चित्त स्थिर व्हायला तयार. चित्त न स्थिर व्हायला कारण काय, अनादी कालापासून अनंत कालापासून पाठीमागची जी कर्म आहेत ते कीर्तन ऐकावं वाटलं तरी वा तुका म्हणे नाड पाप टाकी हे ताड. ते कर्म आपल्या मनगुटीवर बसतं. अहो कर्म घडायला सुद्धा प्रारब्ध कारण आहे. थोडा प्रारब्धाचा रेटा लागतो बरं का. प्रारब्धाचा रेटा दिल्याशिवाय कर्माची गाडी सुद्धा पुढे ढकलत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी जी गोपिका आहे सगुण परमात्म्याचा भोग घेण्यासाठी तिच्याकडे काय आहे, तिनं मन देवाला समर्पित केलं, चित्त देवाला समर्पित केलं, मग ती सगुणाचा भोग घेते. आता मला शंका अशी करायची आहे, सगुणाचा भोग सुद्धा कशानं घेतला जातो? कशानं? सगुण परमात्म्याचा भोग हा वृत्तीनं घेतला जातो. सगुण परमात्म्याचा भोग. आता हा वृत्ती शब्द अवघड वाटेल, पण वृत्ती या शब्दाचा सोपा अर्थ अंतःकरण. अंतःकरणाच्या वृत्तीनं सगुणाचा भोग घेता येतो. पण ही वृत्ती सुद्धा जिथून मागत फिरते तिथून पुढचं जे अवशिष्ट चैतन्य राहतं तो निर्गुणाचा भोग. निर्गुणाचा भोग घेण्यासाठी मन बुद्धी चित्त आणि अहंकार ही अवांतर सामुग्री आहे. त्याच्यासाठी अवांतर सामुग्री आहे. मग निर्गुणाचा भोग कशानं घ्यावा तर निर्गुण परमात्म्याचा भोग घेण्यासाठी तत्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. त्या या गवळणींना ब्रह्मज्ञान संपन्न या गवळणी होत्या. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचोनिया जपतपे. या ब्रह्मज्ञानी होत्या. ब्रह्माचं ज्ञान त्यांना होतं. परमतत्व जाणण्याकरता आत्मतत्व जाणण्याकरता त्या परमतत्वाचं चिंतन करावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा जर प्राप्त करायचा असेल, त्याच्या निर्गुणाचा भोग जर त्या ठिकाणं घ्यायचा असेल तर आपल्याकडे विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटकत्व पाहिजे, मुमुक्षुत्व पाहिजे. ही ज्ञानाची संपत्ती ज्याच्याजवळ आहे तो त्या ठिकाणी त्या निर्गुण परमात्म्याचाही आणि सगुण परमात्म्याचाही उत्कृष्ट भोग त्या ठिकाणं घेऊ शकतो. याला म्हणावं अवघ्या अंगे सर्वोत्तम. हे अंग संपादन करण्यासाठी परमार्थ असावा. विठ्ठल 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 विठ्ठल. याला म्हणावं अवघ्या अंगानं सर्वोत्तम असणं. बरं, समजा तो परमात्मा प्राप्त झाला, त्याचा विलक्षण जीवनमुक्तीचा आनंद झाला, मग हे बाकीचे गावकरी काही शांत बसत असतील का? महाराज आम्हाला तुमचा अनुभव सांगा ना. त्या सांगायच्या गोड लागे परी सांगताची. नाही, गोड लागतंय म्हणले पण सांगता येत नाही. का हो, साखर कशी आहे? गोड आहे, पण नुसतं सांगितलं तरी कळेल का? काय करावं लागेल? तुका म्हणे चाखोनी सांगे, अनुभवाशिवाय कळणार नाही. मग हा परमात्मा त्या ठिकाणी कसा आहे असं जर विचारलं तर त्या गवळणी सांगायच्या. वाणी त्यांची कुंठित झालेली होती. ज्या वेळेला वाणी ही वाच्याच्या आकाराची होते त्यावेळेला परमात्मा हा वाणीला अविषय आहे. भगवंत हा इंद्रियांना प्रत्यक्ष होत. मग कशाचं प्रत्यक्ष होतं इंद्रियाला? विठ्ठल विठ्ठल इंद्रियाला प्रत्यक्ष गुणाचं होतं. भगवान परमात्मा हा वाणीचा विषय अविषय आहे. वाणीला तो कसा आहे? हा परमात्मा ज्या वेळेला विचारलं गवळणीला त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात तिला सांगता येत नव्हतं अभंगाचं तिसरं चरण. वाचा वाचवाची न ये, वाचा वाचवाची न ये, वाचा वाचवाची न ये, वाचा वाचवाची न वाचा वाचवाची न ये, वाचा वाचवाची न ये, वाचा वाचवाची न ये, वाचा वाचवाची न ये.
कोठे का ये करावे कोठे का ये करावे अवघ्याचे अंगे सर्वोत्तम अवघ्या अंगे सर्वोत्तम अवघ्या अंगे सर्व उत्तम अवघ्या अंगे सर्वोत्तम कोठे काय करावे कोठे काय करावे अवघ्या अंगे सर्वोत्तम अवघ्या अंगे सर्वोत्तम अवघ्या अंगे सर्वोत्तम अवघ्या अंगे सर्वोत्तम कसा आहे देव म्हटले, तू पाहिला ना देव कसा आहे देव, पण सांगता येत नव्हतं. एकदा प्रभू रामचंद्रांनी सुद्धा वशिष्ठांना विचारलं, गुरुजी देव कसा आहे, ब्रह्म कसा आहे. त्यांनी समाधी लावून घेतली आणि समाधीतून परत बाहेर आल्यानंतर विचारलं, गुरुजी मी तुम्हाला विचारलं होतं वशिष्ठांना की देव कसा आहे. ते म्हणले, आता तू माझी जी स्थिती पाहिली, गोड लागे परी सांगताची नाही, त्यालाच हेच ब्रह्माचं लक्षण आहे, सांगता येत नाही. अशी जी अवस्था आहे त्याला खऱ्या अर्थानं निर्गुण परमात्म्याचा भोग त्या ठिकाणी म्हणावा, तो सांगता येत नाही. आद्य गुरु शंकराचार्यांचा एक श्लोक सांगतो ऐका. सूर्यानं आम्हाला जग दाखवलं, जगातले भौतिक पदार्थाचं दर्शन आम्हाला कोणामुळे होतं, या सर्व जड पदार्थांचं दर्शन आम्हाला कोण घडवून देतं, सूर्य घडवून देतो. पण सूर्यानं जगताला प्रकाश दिला, पण सूर्यानं आत्मा दाखवला का हो, बोला बोला बोला, आत्मा दाखवला का नाही. एवढंच नाही, आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, घराला प्रकाशित करण्याचं काम, बंगल्याला प्रकाशित करण्याचं काम, महालाला प्रकाशित करण्याचं काम हिरा करतो आहे, पण हिऱ्यानं महाल जरी प्रकाशित केला तर आम्हाला देव दाखवला का नाही ना. एवढंच नाही, झोपडीमध्ये दिव्या असतो, त्या झोपडीतल्या दिव्यानं झोपडी प्रकाशित केली, पण त्या दिव्यानं आम्हाला आत्मा दाखवला का नाही. आता श्लोक ऐका. किम ज्योतिस्तव भानुमान हनी मेरात्रो प्रतिपादिकम स्यादेवम दर्शन रूप विधो किम ज्योतिराख्याहि मे चक्षुस्तस्य निमिलनादि समये किम धीर्धियो दर्शने किम तत्राहमतो भवान परकम ज्योतिस्तदस्मी प्रभो. यानं त्या ठिकाणं जगत प्रकाशित केलं, झोपडी प्रकाशित केली, महाल प्रकाशित केला, पण देव कोण दाखवील. देव दाखवायचं काम संत करतात. संतही काय करतात, तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. मग देव कसा पाहावा, तर देव आत्म्यानंच आत्मा पाहावा, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी आम्हाला फक्त जागा करण्याचं काम केलं, जागृती देण्याचं काम केलं, पण देव जर पाहायचा म्हटलं, सद्गुरू आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतायत. पण देव पाहायचा म्हटलं तर तो देव कसा पाहता येतो, आत्म्यानेच आत्मा पाहावा लागतो. विठ्ठल विठ्ठल एकदा की तो देव कळाला, आपला मालक कळाला, की मग तो सोडून जीवनाचा विषय दुसरा होत नाही. एकदा कळालं पाहिजे आपला खरा देव कोण आहे, आपला मालक कोण आहे. लोकाला बऱ्याच गोष्टींना आपण आपल्या घरच्यांना आपली मालकी देतो, व्यावहारिक सत्य ती दिलीच पाहिजे, पण चित्ताच्या ठिकाणी मात्र आपलं कोणीच नाही हा भाव ठेवला पाहिजे. मग मला एक सांगा, खरा देव कळायचा म्हटल्यानंतर आपल्याला खरा मालक कळाला तर आपण त्याचं त्या ठिकाणी काय करू, त्याचं दास्यत्व स्वीकारू का नाही. मग देव कळाला पाहिजे, मालक कळाला पाहिजे. कोण आहे आपला मालक, जम्बू या दीप माझी एक पंढरपूर गाव, जम्बू या दीप माझी एक पंढरपूर गाव, हे जम्बू या दीप माझी पंढरपूर गाव, जम्बूया दीप माझे पंढरपूर गाव. आमटी व्हायला टाइम आहे अजून, टाळी जोरात वाजवा. हा, एक टाळी, सगळ्यांची एक टाळी. वा, पुरुष मंडळी टाळी, मागच्या मंडळी टाळी. वा 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 वा.
तिकडे स्वयंपाकावाले सुद्धा टाळी वाजवायला लागलेत. हा हा वा काय छान वातावरण. एकदा शूटिंग मध्ये घ्या. टाळी वाजवणारच घ्या शूटिंग मध्ये. जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. 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 माझे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे 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 नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. हो धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया. जायचं का नाही? अरे पांडुरंगाकडे जायचं का? टाळी जोरात. हा चला चला हो टाळ करी टाळ. चला हा चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. कृष्ण भगवान की भगवान की त्याच्या भेटीला जायचं ना. उगाच अंग वाकडं करून बसायचं नाही. सुंदर. अगदी टाईट फिट जायचं. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. धर्माचे नगर देखा त्याला पाहायचंय, त्याच्या भेटीला जायचंय. मग आपल्याकडं काय पाहिजे? अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता वाचा वाच्यत्वासी नये कोठे काय ते करावे. सारखं त्याचं चिंतन करावं, सारखं त्याचं चिंतन करावं. आणि चिंतने चिंतने तद्रुपता कृष्ण 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 म्हणावं. आणि कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता कृष्ण रूप होऊन राहणं म्हणजे परमार्थ पूर्ण होणं. विठाला 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 विठ्ठल श्री कसा टायमिंग जुळला पाहिजे. असा असणारा तो भगवान परमात्मा. त्या परमात्म्याचं भजन करता करता 9व्या अध्यायामध्ये सुद्धा सुंदर वर्णन केले भगवंतानं. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. संतांच्या घरचा दास भगवान परमात्मा झाला. पण त्याला कारण काय? अरे अनेक योगींनी अनेक ऋषीमुनींनी भगवंत भेटण्यासाठी तपश्चर्या कराव्यात. परंतु तो परमात्मा जो अनंत रूपानं नटलेला आहे तो संतांच्या घरी येऊन राहतो आहे. द्वारकेचा राणा
पांडवा घरी का महाराज ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, अरे योग्यांना दुर्लभ असणारा परमात्मा, पण तो परमात्मा काय झाला, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मे त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मे त्यासी, बाप रखुमा देवर खुना बाणाली कैसी, बाप रखुमा देवर खुना बाणाली कैसी, बाप रखुमा देवर खुना बाणाली कैसी, बाप रखुमा देवर खुना बाणाली कैसी. जीवनमुक्त पुरुषांनी हा भक्तीचा आनंद घेतला महाराज. या गोपिकाही कोणी सामान्य नाहीत, अगदी त्याही अधिकारी आहेत. आणि अशा अधिकारी असणाऱ्या गोपिका, त्यांचं काय झालं, वाचा वाच्यत्वासी नये कोठे काय करावे. तुकोबाराय म्हणतात त्यांची अवस्था नेमकी काय झाली. बरं हे सगळं पाहून अगदी रोजच भगवंताचं चिंतन चाललंय, घरचे काय बरं म्हणतील का, रोजच चाललोय आपलं, घरी काय 5-6 दिवस पाहिलंच गडी तयार नाही. मग हे सगळं पाहिल्यानंतर काय म्हणत असतील, काय म्हणत असतील, अभंगाचं शेवटचं, तुका म्हण देव ऐशे, तुका म्हण देव ऐशा, तुका म्हण देव ऐशा, तुका म्हणे देव ऐसा, तुका म्हणे देव ऐसा, तुका म्हणे देव ऐसा, तुका म्हणे देव ऐसा. सर्वोत्तम अवगांग सर्व उत्तम, अवगांग सर्व उत्तम, अवगांग सर्व उत्तम, देव पिशा उत्तर पिशा अवगांग सर्वोत्तम, अवगांग सर्वोत्तम, अवगांग सर्वोत्तम, अवगांग सर्वोत्तम, उत्तम. त्याचं दास्यत्व स्वीकारलं, त्याची भक्ती करायला लागलो. पण महाराज हा व्यवहार सगळा पाहिल्यानंतर, देवा आयशा उदारा, तुका म्हणे देवा आयशा, देव पिशा उदारा, आयशा देव पिशा. अशी भक्ती भगवंताची केली की लोकही त्यांना पाहून काय म्हणू लागले. नामदेवरायाचा अनुभव सांगतो, रोजच त्या ठिकाणी भजन, रोजच त्या ठिकाणी चिंतन चाललंय. नामदेवरायाला कुटुंबातली लोक, आजूबाजूची लोक, स्वैर संबंधातली लोक काय म्हणायचे, गण आणि गोत्रज सर्व हसता ती मज, का असं म्हणत होती, बॅग भरलेली चिंचाय. गेले याचे मनुष्यपण येणे सांडियली लाज, विनवितो शिंपी नामा संत चरणी चिरज, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. अरे देव भेटायचं म्हणलं ना, येड व्हावं लागल. वेडा झालो वेडा झालो, वेडियांच्या गावा गेलो, वेडियांच्या गावा गेलो, वेडियांच्या गावा गेलो, वेडा झालो वेडा झालो, हा वेडा झालो वेडा झालो.
त्या गवळणींची अशी अवस्था झाली, रूपाच्या लावण्ये नेली चित्तवृत्ती. काय कुठं करावं सांगताही येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं. भगवंताशी एकरूप होऊन गेलेल्या होत्या. अशा ज्या गोपिका आहे, का असं झालं हो, या सगळ्याचा सारांश सांगतो. आता उपक्रम झाला, उपसंहार करतो. का असं झालं? कीर्तनामध्ये नेहमी उपक्रम आणि उपसंहार असावा. उपक्रम उपसंहारो अभ्यास अपूर्वता फलम अर्थवादोपपत्तीच लिंगम तात्पर्य निश्चया. या उपक्रम आणि उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल आणि त्या अभंगाचा अधिकारी हे सांगून ते चिंतन पूर्ण करावं. या अभंगाचा अधिकारी कोण? तर खऱ्या अर्थानं जो ज्ञानी आहे, खऱ्या अर्थानं जो उपासनेमध्ये आहे, खऱ्या अर्थानं जो कर्मामध्येही आहे, त्याला त्या सगुण परमात्म्याचाही आणि निर्गुण परमात्म्याचाही भोग घेता येतो. आपला जसा अधिकार असेल तसा तो परमात्मा आपल्याला प्राप्त करता येतो. या गवळणींच्या अधिकारानुसार तो परमात्मा त्यांना प्राप्त झाला. कुणीही भक्ती करावी, सर्वांना अधिकार आहे महाराज. पण देव पाहिल्याबरोबर काय झालं? रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मोतीहार. रूप सावळे सुकुमार, जसं ते सावळ सुकुमार रूप पाहिलं आणि जसा देव पाहिला, काय झालं? तुझं पाहता विठ्ठला देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला. तुझं पाहता विठ्ठला देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला. सर्वांनी हात उंच करा, एकदा भगवंताचं भजन. विठोबा रखुमा, जय जय रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, रखुमाई, विठोबा रखुमाये. भोला पुंडली कवरला हरी विठ्ठल, कृष्णा पंढरीनाथ भगवान मारुंदारेश्वर विठोबा रखुमाये. पुंडली कवरला हरी विठ्ठल, हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. चरित्र ते उच्चारावे, देव केले गोवे, केले देव गोवे, केले देव गो. चरित्र ते उच्चारावे, केले देव गोवे, केले देव गोवे, केले देव गोवे. देवाधिदेवा जगत्रय जीवा प्रियसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. काला म्हणजे जीवनाची परिपूर्णता, काला म्हणजे सप्ताहाचं सांगतेचं कलशस्थानी असणारं कीर्तन. काला 3 प्रकारचा: दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा जीव ब्रह्मैक्य ज्ञानरूपी काला. पहिला काला दही भाताचा, आणली का दही भात, हा क्रियात्मक काला आहे. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, हा भावात्मक काला आहे. आणि तिसरा काला जीव ब्रह्मैक्य काला, हा ज्ञानात्मक काला आहे. विठाला विठाला अशा काल्याचे अधिकारी आज आपण सगळे तुम्ही आहात. अरे स्वर्गातल्या देवांना सुद्धा काला कसा आहे? दुर्लभ आहे. पण तो काला, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तो काला मृत्यू लोकामध्ये. अरे स्वर्गीचे अमर आजीवस अमरावती, काला भावयास येती, देव विसरती
देह भाव आपुला. मला सांगा, ब्रह्मदेव इंद्र यांना जर काला दुर्लभ आहे आणि तुम्हाला ना आम्हाला सगळ्यांना खायला मिळतो, मग आपण किती अधिकारी आहेत. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. काला म्हटलं की भगवंताच्या चरित्राचा उच्चार करणं गरजेचं आहे. 15 मिनिटं आपली घेतो आणि कीर्तनावरून घेतो. भगवंताच्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनात केल्याशिवाय काला पूर्ण होत नाही तर काय नाही, 2 तास निवळ कालवा कालव झाली म्हणतील. भगवान परमात्म्यानं गोकुळात काय चरित्र केलं त्याचा उच्चार काल्याच्या कीर्तनात करायचा असतो. भगवान परमात्मा अवतार कधी घेतो तर ज्या वेळेला अतिपाप होतं, पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे, त्यावेळेला आमची पृथ्वीरूपी आई वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, डोळ्यानं त्या ठिकाणं पाणी वाहत आहे आणि ती पृथ्वी त्या ठिकाणं सर्वांना विनंती करते, ब्रह्मदेवाला विनंती करते. भगवान ब्रह्मदेवाला विनंती करते. ब्रह्मदेव तिला सांगतायत आता आपल्याला कुठं जावं लागेल. सगळेजण भगवान विष्णूंकडे जात आहेत. भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर थोडं थोडं पटकच नव्हतं, आता लवकर लवकर नामा म्हणे आता करतील स्तुती सावधान चित्ती परिसावे. भगवंताकडे ही सगळी मंडळी गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताला सांगतायत देवा, कंसाधिक राक्षसांचा एवढा प्रभाव वाढला. आता जर भगवंता त्या युगात जर राक्षस एवढे उन्मात्त वागायला लागले तर आता तर काय आहे. पहा कलीचे महिमान असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे, करती हेळन संताचे, करती हेळन संताचे. काय नाही महाराज, लोक आपल्या टाळ्या वाजवतात, लोकाला संत कळना आणि साधू वळखाना. विठ्ठल विठ्ठल परमार्थ करताना नजर असावी, दृष्टी असावी, ज्ञानाची दृष्टी त्या ठिकाणी असावी. कमीत कमी उत्कृष्ट साधक असला गुरुवर्य बाबा सांगायचे त्याला जीवनमुक्त पुरुष कळतो. विठ्ठल विठ्ठल आपली साधनाच कुठं चालली. आपल्याला जीवनमुक्ताचं काय कळावं. चांगला फेटा झाला, चांगला हार घातला, चांगला फोटो मारला, झालं साधूच आले. अरे साधूचं लक्षण फार वेगळं आहे. असू द्या, मला एक सांगायचं, सगळ्यांनी भगवंताची स्तुती केली. देवा अरे राही गेली यज्ञ मोडिली, कीर्तने पळाले ब्रह्मन दैत्याभने, ब्राह्मणांवर अन्याय झाला, गायी भक्तावर अन्याय झाला. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्रीवा येतोय संगतशी. भगवंतानं आकाशवाणी करावी आणि आकाशाच्या वाणीनं सांगावं. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानशी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्रह्मन. या सगळ्यांचं रक्षण करण्याकरता गोपाल कृष्ण भगवान येणार आहेत आणि मग भगवान परमात्मा अवतार घेण्यासाठी सिद्ध होतात. सगळ्या साधू संतांना, सगळ्या देवांनाही अवतार घ्यायला गोकुळामध्ये सांगतात. तुम्ही पुढे चला, मी आहेच तुमच्या पाठीमागं. भगवान परमात्म्यानं सगळ्यांना पुढं पाठवलं. या सगळ्यांना पुढं पाठवलं आणि भगवान परमात्मा अवतार घेण्यासाठी सिद्ध होतात. भगवंतानं का अवतार घेतला आपल्याला सांगितलं. भरपूर मोठी कथा सांगता येईल पण वेळेचा अभाव आहे. असा परमात्मा ज्या वेळेला अवताराला आला तो कुठं आला, कुठं आला, बंदीखान्यामध्ये, मग डायरेक्ट जेलमध्ये. जसा अवताराला आला असा भगवान परमात्मा या बंदीखान्यामध्ये अवताराला आला. सगळ्यांना माहिती आहे कारण वसुदेव देवकीला बंदीखान्यात का ठेवलं. ज्यावेळेला आकाशाच्या वाणीनं सांगितलं कंसा तुझा जो वध आहे तो या देवकीच्या पोटी जो 8वा पुत्र जन्माला येणार आहे ना त्याच्या हातून तुझा वध होणार आहे. हे ऐकलं त्यानं बहीणही नाही पाहिली. मग बहिणीला जेलमध्ये टाकून दिलं महाराज. बहिणीला कुठं टाकलं, बहिणीला कोणी टाकलं, मग बहिणीला जेलमध्ये टाकीत होतो कोण. वा विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्याचं दिवसामागून दिवस झाले आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणं बंदीखान्यामध्ये अवताराला आले. जसे भगवान परमात्मा बंदीखान्यामध्ये अवताराला आले
त्यावेळेला देवकी मातेला एकच चिंता वाटू लागली, काय जणी कंसाशी कळेल माझ्या बारा मारेल. जसं कंसाला कळेल, म्हणजे आज काय व्हॉट्सअप मेसेज थोडे येतात का, कळालं रे कळालं मेसेज जर पडला तर लगेचच्या लगेच म्हणले हा कंस काय करील, माझ्या बाळाला मारायला येईल, ही चिंता त्या ठिकाणी वाटू लागली. याच्या अगोदर देवकीला जी त्या ठिकाणं 6 मुलं झाली, ती कंसानं त्यांचा वध केला, त्यांना मारलं. 7वी योग माया होती, आकाशात आवाज करत ती निघून गेली. 8वा भगवान परमात्म्याचा अवतार होणार होता. देवकी मातेला ही चिंता वाटू लागली, आता हा कंस माझ्या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि जसा भगवान परमात्मा अवताराला आला, तीच चिंता भेडसावू लागली, आता हा कंस माझ्या बाळाला मारेल. भगवान परमात्म्यानं सांगितलं, सगळ्या काळाचाही काळ मी, आणि मला कंस मारतो होय. महाराजांचं एक प्रमाण आहे, खेळत तो येण्याची खेळ नट तो येण्याची आवगावा, लपोनी जीवी न कळे जीवा, धरिता देवा ना तुडसी, उदार तरी लक्ष्मी ऐसी. असा हा सोंगाड्या असणारा, खेळवणारा असणारा कृष्ण परमात्मा आहे. त्या परमात्म्याचा जसा अवतार बंदीखान्यामध्ये झाला, देवकीला आनंद झाला, मुलगा आपल्याला झाला. पण मुलगा झाला तर झाला, त्याचं वय किती, वा 8 वर्षाची मूर्ती आहे. देवकी माता रडू लागतात, देवा आपण लहान व्हावं. भगवंत त्या हट्टापायी लहान झाले. पुन्हा देवकी माता रडू लागतायत. आता रडण्याचं कारण काय, जशी माझी 6 मुलं मारली ना, तसा हा कंस तुला येऊन मारेल, म्हणून मला रडू येते. रडण्याचं कारण नाही म्हणले, मला टोपलीत घाला आणि कुठं घेऊन चला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. जसं उचललं ते छोटंसं येवलंसं पोरग कुठं टाकलं, टोपलीत घातलं आणि कुठं घेऊन नंदाच्या घरला निघाले. यमुना माईला पूर आलेला होता, सगळ्यांना कथा माहिती आहे. तसं भगवंताला घेतलं. त्या यमुना माईलाही पूर येण्याचं कारण काय, तिलाही आताच का पूर आला, तिलाही भगवंताच्या पायाचं काय करायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं. भगवंतानं आपल्या पायाचा अंगठा यमुना माईमध्ये बुडवावा आणि भगवंताला वसुदेवानं अगदी त्या ठिकाणं छान प्रकारे कुठं न्यावं, गोकुळामध्ये न्यावं. जसं गोकुळामध्ये हे पोरग ठेवलं, कुठं ठेवलं, गोकुळामध्ये यशोदेजवळ ठेवलं. आणि एका गवळणीनं पाहिलं. जसं गवळणीनं पाहिलं, तिनं सगळ्या गोकुळात दौंडी दिली. काही न सवय असते, दम नाही निघत. मग जशी दौंडी दिली, का ऐकलं का, पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. हे गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला. सगळ्यांनी हात वर करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंत श्री गुरुदेव. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला.
इकडे लक्ष द्या. मला श्रद्धा मैयाला वाटलं पाहिजे माझा नंबर सगळ्यांच्या काय कळवळ आहे म्हणले, सगळ्या गावाच्या आधी ही आली. गवळणींमध्ये स्पर्धा लागली. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंठावडे. मोकळ्या हाताने जातं कोण, काही नुसतं सुटावडा घेऊन जमतं का? काहीतरी डाग न्यावा लागतो ना. वान घेवा मी या ताटी, ताट घेतलं, वाण घेतले, पण ते सगळं घेत असताना हिची इतकी गडबड उठली, माझ्या आधी न जाणं दुसरीने जावं. वाण घेवा मी या ताटी, नंदा घरी झाली. ही गवळण म्हणती सुईनेची गलबल झाली, दासी जनी महिला मंडळ म्हणताय राव. दासी जनी हे लगाली गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, म्हणती गवळणीला गोपाल कृष्ण भगवान की जय. पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावाला आनंद झाला. कोणत्या? आपल्या. तुम्हाला नाही झाला? नंद के आनंद भयो रे, जय 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 कन्हैया लाल की हो. नंद आनंद भयो, जय जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो रे, हो जय 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 कन्हैया लाल की. नंद आनंद भयो, जय जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. बोला बोला. हाँ. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो रे, जय 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 कन्हैया लाल के. नंद के आनंद भयो रे, जय 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 कन्हैया लाल के. नंद के आनंद भयो रे, जय 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 कन्हैया लाल की. तेरा आनंद भयो रे, जय लाल की. सगळ्या गोकुळात आनंद झाला, सगळ्या वासुंद्यात, सगळ्या होऊ नाही होऊ इथं मंडपात झालाच. वा, सगळीकडे आनंद आनंद झाला. किती झाला सांगताच ना, गोड लागत होता परी सांगताची नाही. किती आनंद झाला, किती सांगू मी. बंद करू का माझं? नाही चालेल. किती सांगू मी, किती किती सांगू मी, किती सांगू मी, किती किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला. वा वा वा. असा भगवान जन्माला आला, पण देव जन्माला आल्याचा आनंद सगळ्या गोकुळाला झाला, पण राक्षसांना मात्र नाही. त्यांनी का फटाके वाजवले का मग? अरे जसा भगवान जन्माला आला सगळ्या गोकुळात आनंद झाला, आणि गोकुळात आनंद झाल्यावर एक एक गवळण पुढं 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 सरकायला लागली. म्हणजे आपला नंबर अगोदर लागला पाहिजे. ऐका बरं का साहेब, पहिली गवळण गेली, कृष्णाला पाहिलं, कन्हैयाला पाहिलं, आणि जसं पाहिलं ती जशी बाहेर आली म्हणजे कसा आहे ग तो? चांगला आहे का? जरा नाकात बरा आहे का म्हणली, डोळ्यात नाकात बरा आहे का? जरा तरतरीत आहे ना म्हणले. हा, कसा आहे म्हणली तो? अगं ती म्हणली काय सांगू बाई कसा आहे. जसं मी त्याला पाहिलं, पाहिल्याबरोबर काय झालं, हरीने माझे हरिले चित्ता, भार वित्त विसरले हो. हरिले माझे हरिले चित्ता, भार वित्त विसरले.
आपल्याला वेळेत ओरकायचं ना. ती आली जाऊन दुसरी गेली पाहायला. आता म्हणले ही तरी सांगन, तू पाहिला का? म्हणले पाहिला ना. म्हणले कसा दिसला ग? ती म्हणली सांगू का कसा आहे? ती कसा आहे सांगू का? म्हणले त्याला मी पाहिलं ना. पाहिल्याबरोबर त्याला पाहिलं, तो कसा दिसला? राजस सुकुमार मदनाचा. अरे सगळा परमार्थ त्याला पाहण्यासाठीच आहे ना. कसा आहे ग तो देव? रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रुळे माळ कंठी वैजयंती. वा वा, इतका छान आहे काय गो तो? हो छान आहे ना. मग असं सांगितलं तिसरीला वाटण का नाही बरं आपण जाऊन लवकर पाहावं. आणि तिसरी गेली पाहायला. तो कोणालाही दर्शन देतो का महाराज? तिला विचारलं कसा दिसला? तिने सांगितलं पाहिला पाहिला पाहिला. कोण पाहिलं? नंदाचा नंदन पाहिला 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 नंदाचा नंदन. तेने वेधियाले मन तेने वेधियाले मन पाहिला 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 नंदाचा नंदन आनंद कंद नंद नंदन भगवान परमात्मा पाहिला. आणि भगवंताला त्या श्यामसुंदराला पाहिलं. आणि तुझं पाहता विठ्ठला देहभाव हरपला. इकडं भक्तांना आनंद झाला आणि गोकुळात आनंद झाला. आणि कंसाधिक दैत्यांना मात्र दृष्टाचळ काप सुटला. दृष्टाचळ काप सुटला दृष्टाचळ काप सुटला दृष्टाचळ काप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मा दृष्टाचळ काप सुटला काप सुटला दृष्टाचळ काप सुटला. म्हणले आपल्याला मारणार आधीच कळालं होतं. आकाशवाणीने सांगितलं होतं. सध्या आकाशवाणीवर लोकांचा जादा जोर आहे. आणि आता कलियुगामध्ये काय झाले, त्याचा जोर कमी झाला आणि व्हॉट्सअपनी जागा घेतली, मोबाईलने जागा घेतली. जसं सगळ्या गोकुळात कळा, जसं मथुरेमध्ये कळालं, गोकुळात कळालं, सगळीकडे बोबाट उठला. म्हणजे कंसाला मारणारा जन्माला आला. त्याचबरोबर कंसानं काय केलं, आपल्या सर्व राक्षसांची सभा बोलवली. सभा बोलवली, पैजेचा विडा म्हणला. हा पैजेचा विडा म्हणल्यानंतर आता त्या कथा सगळ्यांनीच ऐकल्यात. पुतना मावशी आली. कोणती मावशी? पुतना. अशीच मावशी सगळ्याला मिळावी. अशी पुतना मावशी आली. आणि महाराज तिचं सुद्धा भाग्य आहे, तिला सायुज्य मोक्ष प्रदान झाला. भगवंताचा स्पर्श, देवाचा स्पर्श राक्षसांना झाला तरी त्यांचा उद्धार झाला. तुम्हा आम्हाला जर त्याची संगती घडली तर आपला उद्धार टळल का? 100% विठ्ठल 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 विठ्ठल. इकडं मिटिंगा चालल्या म्हणजे गडी जरा खाली घ्यावा लागतोय. आता काहीतरी युक्त्या प्रयुक्त्या काहीतरी उपक्रम करावा लागेल. म्हणजे हा जर पोरगा मोठा झाला तर हा काय आपल्याला आटपणार नाही. म्हणजे पहिल्या प्रथम पाळण्यात आहे तेच बंदोबस्त झालेलं बरं. ते जर पाळण्यातून बाहेर झालं, जर उभारी घेतली, ऐकता ना, उभारी ऐकता ना, आपलं सावध व्हा. म्हणले याला लवकर बंदोबस्त याचा करा. मिटिंगा चालू झाल्या आणि भगवान परमात्मा यांच्या मिटिंगा इकडं चालू आणि भगवंताचं गोकुळात वाढणं चालू झालं. देव गोकुळात वाढू लागले. रांगत रंगले चोरीत लोणी रांगत रंगली चोरीत लोणी गवळणी गवळणी बांधित चरणी देवी गाराणी बांधित चरणी देवी गाराणी यशोदे साधनी